नमस्कार सर्वांना, जय श्रीराज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज बनवत आहे मी बदामचा हलवा। त्याकरिता मी इथं बदाम घेतलेली आहे। इथं मी पातेलं घेतलेलं आहे। पातेल्यामध्ये पाणी टाकायचं 2 गिलास। गॅस ऑन करायचा आणि त्याच्यावरती पातेलं ठेवायचं पाणी गरम करायला। पाणी गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण बदाम टाकू। गॅस बंद करायचा आणि याच्यावरती अशी प्लेट ठेवायची 10 मिनिटासाठी। 10 मिनिटं झालेले आहेत, बघू शकता। बदाम आपली भिजलेली आहे, हे बघा। बदाम मधलं सर्व पाणी काढून घेऊयात आता आपण। बघू शकता बदाम मधलं मी सर्व पाणी काढलेलं आहे। आता बदामला आपण त्याच्यावरले जे टपर असतात ना ते काढायचे। या प्रकारे सगळे बदाम सोलून घ्यायचे असे। एरीच सोला येते, कारण हे ना गरम पाण्यात भिजवलेली आहे आपण। बघा मी कशी काढते, याचे टपर ते बदामचे, हे बघू शकता। लवकर लवकर निघतात टपर, व्यवस्थित भिजली की, कारण गरम पाण्यामध्ये टाकले ना आपण, त्याच्यामुळे। बघू शकता सर्व बदामचे टपर काढलेले आहेत मी। एवढे सारे टपर निघले बघा। ही बदाम आहे, ही सोलून घेतलेली। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण बदाम सगळी बारीक करून घेऊया मिक्सरला। मिक्सरचं ढक्कन लावून घेऊया। मिक्सरला बदाम मी बारीक करून घेतलेली आहे, बघू शकता। आता आपण बदामला काढून घेऊया बाउलमध्ये। गॅस ऑन करूया आणि याच्यावरती कढई ठेवूया। कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये तूप टाकायचं। बदामचा हलवा बनवायचा म्हणलं तर तुपामध्येच भाजावं लागते बदामला पूर्ण। 1 वाटी तूप घेतलेलं आहे। बारीक केलेली बदाम टाकायचे याच्यामध्ये तुपामध्ये। आता छान परतवायचं, याला खूप वेळ लागते हलवा बनायला। गॅस कमी वरती राहू द्यायचा, स्पीड वरती नाही ठेवायचा गॅस। बदामला सारखं परतवावं लागते। बघू शकता थोडा लालसर लालसर झालेला आहे। आपण तूप टाकलं होतं ना, ते तूप सोडायला आता सुरुवात झालेली आहे। आपण जेवढं तूप टाकलेलं आहे ना, ते पूर्ण तूप बाहेर येतं भाजल्यानंतर। बघा आता ओलसर ओलसर झालेली आहे। बदाम सर्व भाजलेली आहे, लालसर लालसर, खूप छान भाजलेली आहे। आता याच्यामध्ये साखर टाकायची। आता याला मिक्स करायचं। 1 वाटी दूध घेतलेलं आहे, ते पण टाकायचं याच्यामध्ये। आणि चांगलं मिक्स करायचं। गॅसची स्पीड कमीच राहू द्यायची, जास्त नाही करायची। थोडी विलायची टाकायची। बदामचा हलवा तयार झालेला आहे, असा मोकळा मोकळा झालेला आहे बघा। वास तर खूप छान बघा, छान मोकळा मोकळा झालेला आहे। खायला पण खूप छान लागतो बदामचा हलवा। तुम्ही पण नक्की करून बघा। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि बदामचा हलवा कसा झाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा।